नमस्कार मित्रांनो, भरपूर सारी तुम्हाला स्वप्न दाखवली गेली की भारत हा विश्वगुरू होणार आहे आणि जगाचं नेतृत्व भारत करणार आहे. परंतु सध्या आपल्या संसदेमध्ये कोणता मुद्दा गाजत आहे? कांग्रेस ने वंदे मातरम पर समझौता कर लिया। सध्या मुद्दा गाजत आहे की 150 वर्षापूर्वी नेहरूंनी वंदे मातरमला विरोध केला होता. परंतु आता ती वेळ आहे का 150 वर्षापूर्वीचं उकरून काढण्यासाठी? सध्या देशांवर खूप सारी संकट आहेत. रुपया जवळपास रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 90 पार गेलेली आहे. पेट्रोलचे दर 105 रुपये झालेला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही, युवकांना रोजगार नाहीत, बाहेरचे देश इन्व्हेस्टमेंट करायला भारतात येत नाहीयेत. भरपूर सारे परकीय चलनाचा तुटवडा निर्माण होत आहे. मोठमोठे IAS IPS अधिकाऱ्यांवर लाखो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. देशावर लाखो कोटीचं कर्ज झालेलं आहे. म्हणजे अशा साऱ्या खूप साऱ्या अडचणीमध्ये भारत अडकलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्या राजकीय मंत्र्यांना मुद्दा सुचत आहे की 150 वर्षापूर्वी नेहरूंनी वंदे मातरमला विरोध केला होता. आणि या ठिकाणी तुम्हाला गाजर दाखवलं जातं की स्वदेश वापरा. लक्षात ठेवा, चीन वेगवेगळे इन्व्हेशन करण्यात इतका मग्न आहे की त्यांनी लाखो असे इन्व्हेशन केलेले आहेत की एखादा माणूस चक्कर जरी येऊन पडायला लागला तर त्याच्या अंगामधलं पॅराशूट ऑटोमॅटिक खोलून तो वाचला जातो. चीनची मेट्रो हे जवळपास 350 किलोमीटर ताशी पर वेगाने पळते. जर भारताची तुलना केली तर 110 ते 120 म्हणजे एकदम नगण्य स्पीड आहे. ही आपल्या देशाची परिस्थिती आहे. आणि तुम्हाला संसदेमध्ये गाजर दाखवलं जातं की तुम्हाला विश्वगुरू बनवणार आहे. लक्षात ठेवा, ह्या देशाचं नेतृत्व एक चौथी नापास व्यक्ती करत आहे आणि देशाचं संरक्षण मंत्रालय हे एक तडेखऱ्या व्यक्तीकडे दिलेलं आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. साधा एक शिपाई जरी भरती व्हायचं म्हणलं तर त्याची फिटनेस टेस्ट 12वी नापास 3-4 परीक्षा देऊन बनावं लागतं. आणि या देशामध्ये बलात्कारी लोकांना मंत्रिपद वाटली जातात. आणि जो सायंटिस्ट व्यक्ती आहे त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली 2 वर्ष झाले या सरकारने तुरुंगामध्ये डांबला आहे. आणि तुम्हाला स्वप्न दाखवली जातात की येणाऱ्या दिवसामध्ये भारत हा महासत्ताक बनवणार आहे. मग या ठिकाणी खरं मूर्ख नालायक चुत्या कोण आहे? जनता आहे की हे नेते मंडळी आहेत? हे तुम्ही मला उत्तर द्या. आता जनतेला सुद्धा या ठिकाणी नाव ठेवून जमणार नाही, कारण जे शासकीय मोठमोठ्या यंत्रणा आहेत, CBI झालं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट झालं, त्यानंतर इलेक्शन कमिशन झालं, या इलेक्शन कमिशनचा वापर करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक मीडिया विकली गेलेली आहे. प्रत्येक व्यक्तीवर दबाव तंत्राचा वापर करून प्रकरण दाबण्यात हे सरकार पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे. त्यामुळे या देशात हुकुमशाही चालू झालेली आहे. हे मानण्याला फक्त वाव ठरणार नाही.